नमस्कार. व्हीजीएल कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत थालीपीठाची भाजणी. हे भाजणीचं साहित्य आहे. आपण भाजणीचं सगळं साहित्य बघितलंय. हे गहू आहेत. हे सगळं प्रमाण 100 ग्रॅमचं आहे. प्रत्येक पदार्थ आपण भाजून घेणार आहोत आणि मध्यम लो हीटवर हा भाजून घ्यायचा आहे. मीडियम लो हीट. हा गहू आपला भाजून झालेला आहे आणि तो तडतडायला लागलेला आहे आणि जेव्हा तो भाजून होतो तर तो आपल्याला हलका जाणवायला लागतो. आपण हा काढूया गॅस बारीक करून. उडदाची डाळ घालूया. तसंच ही तुरीची डाळ आहे, ही पण घालूया. दोन्ही एकत्र भाजूया. ही डाळ भाजून झाली आहे. आपण काढतो आहोत. ही चणा डाळ आहे. तसंच ज्वारी आहे आणि बाजरी घेऊया. हे भाजून झालेलं आहे. ज्वारी, बाजरी, चणा डाळ असं आपण भाजून घेतलं. आता आपण घेतो आहोत वरीचे तांदूळ. त्याच्यानंतर हे गव्हाचा रवा म्हणजे ज्याला दलिया असं म्हणतात तो. तसंच नाचणी आहे, ही घेतो आहोत. ही आपण भाजून घेऊया. आता आपण काळे वाटाणे, पांढरे वाटाणे, हिरवे वाटाणे असे एकत्र भाजूया. हे वाटाणे जे आपण घेतले होते ते भाजून झालेले आहेत. काळे वाटाणे, हिरवे वाटाणे आणि पांढरे वाटाणे. हे मूग घेतले. मटकी घेऊया. मसूर घेऊया आणि हरभरा घेऊया. मूग, मटकी, हरभरा असं आपण घेतलेलं आहे आणि मसूर. हे सगळं 100-100 ग्रॅम. पण एखादी गोष्ट जरी 50 ग्रॅम असली किंवा कमी क्वांटिटीची असली तरी काही फरक पडत नाही. जेवढी अवेलेबल असेल तेवढी आपण त्याच्यामध्ये घातली तरी काहीच हरकत नाही. चला हे आपण आता काढूया. भाजून झालेलं आहे. तर आपण हे सोया चंक्स आहेत. तसंच हे एक मोठ्या प्रकारचे वाल ते आहेत. हे दोन्ही भाजून घेऊया. हे झालेलं आहे भाजून. सोया चंक्स आणि हे वाल भाजून झालेत. आता आपण हे छोले घेतो आहोत.
तसंच चवळी आहे ही घेतो. हे दोन्ही एकत्र भाजूया. छोले आणि चवळी. हे चवळी आणि छोले असं आपण एकत्र भाजत होतो. ते झाले. आपण हे आता काढून घेऊया. आता आपण भाजणार आहोत थोडेसे पोहे. हे आपण घेतलेत. पोहे जास्त भाजायचे नाही, थोडेसेच गरम करायचे. आपण या भाजणीमध्ये तांदूळ तसंच डाळींचा जो वापर केला आहे त्याच्यामुळे भाजणीला गोडवा आणण्यास मदत होते. आणि ज्या सालांसकट आपण जी कडधान्य वापरली आहेत तर त्या सालांमध्ये सुद्धा जी असणारी विटॅमिन किंवा जे शक्तिवर्धक द्रव्ये आहेत तीसुद्धा आपल्याला ह्या भाजणीच्या माध्यमातून आपल्या शरीरासाठी खायला उपयोगी पडतात. म्हणून आपण सालासकट जेवढी कडधान्य घेता आली तेवढी ह्या भाजणीमध्ये वापरली. आणि ह्या भाजणीला एक चरचरीतपणा येऊ नये म्हणून गहू, ज्वारी, बाजरी ह्या पिठांचा वापर केला. तसंच डाळींचा वापर केला की जेणेकरून भाजणीला एक मिळून येण्याचा जो गुणधर्म असतो तो यावा आणि भाजणीमध्ये सुद्धा थोडासा गोडवा निर्माण व्हावा. तर अशा प्रकारे ही भाजणी आपण भाजून तयार करणार आहोत. ही कुठल्याही सीझनमध्ये, थंडी, उन्हाळा, पावसाळा कुठल्याही सीझनमध्ये करून खायला ह्याचं थालीपीठ अतिशय सुंदर, चवदार आणि पौष्टिक असं मानलं जातं. तांदूळ आपले भाजून झालेत 1 किलो. आणि आता आपण अजून एक पदार्थ घालणार आहोत, तो म्हणजे साबुदाणा. हा सुद्धा या भाजणीमध्ये एकत्र मिळून आणण्याचं काम करतो. हाही आपण थोडा भाजून घालणार आहोत. साबुदाणा भाजून झाला. आता आपण याच्यामध्ये कोरडे मसाले घालणार आहोत. ते म्हणजे ही मिरी आहे. ही साधारण पाव वाटी असं आपण म्हणूया ह्याचं प्रमाण. पाव वाटी मिरी आहे ही. थोडीशी मेथी घालतो. हे आपण एक सपाट वाटी जिरं घालूया. हे भाजून थोडंसं आधी घेऊन लगेचच त्याच्यामध्ये आपण धने घालणार आहोत. धने आपण घालूया. हे 1.5 वाटी धने. आणि गॅस आपण बंद करणार आहोत कारण ह्याला एवढी उष्णता पुरेशी आहे. हे बराच वेळ कढई तापलेली आहे त्यामुळे त्याला आता जास्त उष्णतेची गरज नाही. ह्याच्यामध्येच ते छान भाजले जातील. आपण गॅस बंद केला आहे आणि कढई तापलेली असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडा वेळ असेच आपण हे ठेवणार आहोत. धने आणि जिरे. हे धने आणि जिरं आणि थोडीशी मेथी असं आपण भाजलेलं आहे. हे ओतूया. ही मिरी ही ओतूया. आणि ही भाजणी आता सगळी मिक्स करायची आहे एका मोठ्या भांड्यात घेऊन. आणि हिला थोडं 2-3 तास थंड करत ठेवायची आहे. आणि ही थंड झाल्याच्या नंतर मग दळायला द्यायची आहे. आणि दळून
आणल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार की ही भाजणी कशी होते, ती कशी दिसणार. तर ही आपण थोडीशी थंड करत ठेवायची सगळं मिक्स करून. हा व्हिडिओ आपला भाजणीचा तयार झालेला आहे. ही भाजणी अशा पद्धतीने दळून आपण तयार केलेली आहे आणि दळल्यानंतर तिचं टेक्स्चर ह्या पद्धतीने थोडंसं सरसरीत आणि बारीक पीठ अशा पद्धतीने आपण हे दळून घेतलेलं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला आवडला का त्याच्यावर कमेंट करून मला कळवा आणि शेअर करा आणि हो जरूर सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.